मातीच्या कणाकणावर रयतेच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्त व महाराष्ट्रातील जनतेस शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज महाराष्ट्रातील गावागावात पाहायला मिळतो. देशाच्या आणि जगाच्याही कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची हीच प्रतिमा पुतळ्याच्या स्वरूपात साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पुतळे ज्याच्यावर आधारलेले आहेत किंवा ज्या पुतळ्याला रोल मॉडेल मानून उभारण्यात आले, तो शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कोठे उभारण्यात आला माहितीये? तर याविषयीच आपण सर्व माहिती पाहणार आहोत. छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा उभारण्यात आला. पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये 1917 साली हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला आणि तब्बल 11 वर्षांच्या मेहनतीनंतर अनेक संकटांना पार करत हा पुतळा प्रत्यक्षात साकार झाला. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची कहाणी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इंग्रजांच्या सत्तेबरोबरच युरोपियन शिल्पकलाही 20व्या शतकात भारतात दाखल झाली. कोलकाता, मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये काही शिल्प आणि पुतळे उभेही राहिले होते. पण तोपर्यंत महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही नव्हता. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीमध्ये छत्रपती शाहू महाराजांना याची गरज वाटली. दुसरीकडे पहिल्या महायुद्धात इंग्रजांकडून लढणाऱ्या मराठी सैनिकांच्या पराक्रमाची गरज आणि ओळख इंग्रजांना नव्याने पटली होती. त्यामुळे इंग्रजांच्या युवराजाने पुतळ्याच्या भूमिपूजनाला यायचं मान्य केलं. ज्या इंग्रजांनी शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला, त्याच इंग्रजांचा युवराज आता छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होणार होता, म्हणजेच युवराज प्रिन्स एडवर्ड. छत्रपती शाहू महाराजांनी 1917 साली पुण्यात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा विचार मांडला. त्यावेळच्या इतर संस्थानिकांनी देखील ही संकल्पना उचलून धरली. त्यावेळच्या इंग्रज सरकारने देखील याला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर पहिल्या महायुद्धात मराठ्यांनी दाखवलेल्या पराक्रमाने प्रभावित झालेल्या इंग्रजांचा युवराज प्रिन्स एडवर्डने शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला यायचं आमंत्रणही स्वीकारलं. शिवाजी महाराजांचं स्मारक असावं अशी चर्चा त्या काळी सुरू झाली. त्या काळात लोकमान्य टिळक काँग्रेसचं नेतृत्व करत होते, तर शाहू महाराज ब्राह्मणेतर चळवळ चालवत होते. त्याच काळात पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मराठ्यांची खूप मदत झाली. त्यामुळे शिवाजी महाराजांचं महत्त्व इंग्रजांना मान्य करावं लागलं. त्यांना हे कळालं की लढणाऱ्या या लोकांची मूळ प्रेरणा ही आहे. त्यातून स्मारकाची ही कल्पना पुढे आली. अर्थात त्यामध्ये शाहू महाराज प्रमुख होते. यानंतर आपण पाहणार आहोत की छत्रपती शाहू महाराजांचा पुढाकार या पुतळ्याची निर्मिती करण्यामध्ये कसा होता. मात्र याच काळात महात्मा गांधीजींची असहकार चळवळ पुण्यासह संपूर्ण भारतात जोमात सुरू होती. अखेर बऱ्याच घडामोडीनंतर 19 नोव्हेंबर 1921 ला प्रिन्स एडवर्ड पुण्यात आला आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला. प्रिन्स एडवर्डच्या या कार्यक्रमाला त्यावेळी पुण्यात विरोधही झाला, पण छत्रपती शाहू महाराजांनी मोठ्या समारंभपूर्वक या स्मारकाची पायाभरणी केली. ब्रिटिशांच्या युवराजच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन करून शाहू महाराजांनी एक मोठा उद्देश साध्य केला होता. वेल्स जेव्हा इथे आला आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
माहिती मिळाली तेव्हा त्यानं म्हटलं की शिवाजी महाराज नॉट ओनली बिल्ड एम्पायर बट ही बिल्ड द नेशन. शिवरायांच्या स्मारकासाठी महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय घराणी पुढे आली, पण त्यावेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थितीच अशी होती की या स्मारकामध्ये अनेक अडथळे उभे ठाकले. 1917ला या स्मारकाचा विचार सुरू झाला, पण त्याचं भूमिपूजन व्हायला 1921चा नोव्हेंबर महिना उजडावा लागला. जगभरामध्ये युरोपियन प्रदेशामध्ये असे पुतळे उभे राहत होते. इथेही शिवाजी महाराजांचा असा पुतळा असावा असा स्थानिकांमध्ये विचार सुरू झाला. त्यामध्ये राजश्री शाहू महाराज, बडोद्याचे गायकवाड, इंदोरचे होळकर, दिवसाचे पवार आणि ग्वाल्हेरचे शिंदे यांनी इतर संस्थानिकांना बरोबर घेऊन शिवाजीनगरच्या भांबुर्ड्यात हे स्मारक उभा केलं. त्यानंतर स्मारकाची पायाभरणी झाली खरी, पण त्यानंतर काहीच दिवसामध्ये 6 मे 1922ला छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं. शाहू महाराजांच्या निधनानंतर या स्मारकाची जबाबदारी ग्वाल्हेरच्या अली बहादर महादेवराव शिंदेकडे आली. पण ज्या प्रकारचा भव्य दिव्य पुतळा आणि सुंदर स्मारक उभारण्याचं शाहू महाराजांचं स्वप्न होतं, असा पुतळा तयार करणारी कंपनी भेटत नव्हती. कारण तोपर्यंत एवढा भव्य पुतळा तयारच करण्यात आला नव्हता. ही शोधाशोध सुरू असतानाच ग्वाल्हेरच्या अली बहादर माधवराव शिंदेंचं निधन झालं. त्यानंतर या स्मारकाची जबाबदारी कोल्हापूरचे तिसरे राजाराम महाराज यांच्यावर आली. राजाराम महाराजांनी स्मारकासाठी 2 शिल्पकारांची निवड केली. स्मारकातील शिल्प बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली नानासाहेब करमरकर यांच्याकडे, तर पुतळा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली राव बहादर म्हात्रे यांच्याकडे. या स्मारकासाठी करमरकरांनी 4 सुंदर शिल्प तयार केली. पुतळ्याच्या समोरच्या बाजूला संगमरवराव मध्ये कोरलेलं भवानी देवी शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत आहे हे शिल्प संगमरवर मध्ये कोरण्यात आला. तर पुतळ्याच्या डाव्या बाजूला शिवाजी महाराजांनी वनी दिंडोरी इथं दाऊद खानवर मिळवलेल्या विजयाचा प्रसंग चितारण्यात आला. तर पुतळ्याच्या पाठीमागे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी जी सन्मानाची वागणूक दिली तो प्रसंग ब्रॉन्झ मध्ये कोरण्यात आला. तर पुतळ्याच्या उजव्या बाजूला शिवराज्याभिषेकाचा प्रसंग ब्रॉन्झ मध्ये चितारण्यात आला. नानासाहेब करमरकरांनी त्यांना दिलेली या शिल्पांची जबाबदारी मुदतीआधी 3 महिनेच पूर्ण झाली होती. पण मुख्य पुतळा बनवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या राव बहादर म्हात्रे यांनी त्यांच्या कामाला अजून सुरुवातच केलेली नव्हती. त्यामुळं पुतळा बनवण्याचं कामही नानासाहेब करमरकर यांनाच देण्याचा निर्णय राजाराम महाराजांनी घेतला. नानासाहेब करमरकरांनी हे आव्हान पेललं खरं, पण तोपर्यंत इतका मोठा पुतळा भारतात कोणीच तयार केला नव्हता. करमरकरांनी त्यासाठी पुतळा बनवणाऱ्या अनेक कंपन्यांकडे विचारणा केली, पण कोणीच हे धाडस करायला तयार झालं नाही. अखेर नानासाहेब करमरकर जहाजे आणि युद्धनौका जिथं तयार केल्या जात होत्या त्या माझगाव डॉकयार्डमध्ये पोहोचले. जहाजे तयार करणाऱ्या यंत्रणेचा उपयोग पुतळा उभारण्यासाठी करू द्याल. डॉकयार्डमध्ये एक ब्रिटिश कंपनी तयार झाली. नानासाहेब करमरकरांनी लागलीच या पुतळ्यासाठी मॉडेल बनवायला घेतलं. हे शिल्प जागतिक दर्जाचं व्हावं असा शाहू महाराजांचा प्रयत्न होता आणि राजाराम महाराजांनी त्यासाठी आपल्या देशी शिल्पकारावरच विश्वास दाखवला. पुतळा अगदी जिवंत वाटला पाहिजे यासाठी पुतळ्यातील घोड्यासाठी मॉडेल म्हणून राजाराम महाराजांच्या शाह नवाज या अरबी घोड्याचा वापर करायचं ठरवलं. या पुतळ्यासाठी नानासाहेब करमरकरांनी आपली कारकीर्दच नव्हे तर आयुष्यभराची कमाई पणाला लावली होती. अखेर
1 जून 1928 ला माझगाव डॉकयार्डमध्ये 150 कामगार तब्बल 16 टन वितळवलेलं ब्रॉन्झ साच्यामध्ये ओतायला लागले आणि सर्वांनीच श्वास रोखून धरले. कारण आजही एकाच साच्यात पुतळा तयार करायला शिल्पकार धजावत नाहीत. त्याऐवजी पुतळ्याचे वेगवेगळे भाग तयार करून ते जोडणं शिल्पकार पसंत करतात. त्या काळी तर ही अतिशय अवघड गोष्ट होती, पण नानासाहेबांनी त्यावेळी हे धाडस केलं. पुतळा निर्मितीची ही सगळी प्रक्रिया पुढे त्यांनी एका स्मारकाची जन्मकथा हे पुस्तक लिहून जगासमोर मांडली. या पुस्तकात नानासाहेब लिहितात, घोड्यावरचा पुतळा एकसंध ओतणं हे अत्यंत अवघड काम आहे आणि तेही शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे. चुरशीची स्पर्धा, शत्रूचे जाळे, पूर्वी कधी न केलेले काम बिघडले तर काय होईल, ते वेळेवर झाले नाही तर काय होईल, तर पैसे परत करणे ही अट. अशा परिस्थितीत 17.5 फुटांचा घोड्यावरचा एकसंध पुतळा ओतण्याचे धाडस इरेला पडून अंगावर घेऊन करणे म्हणजे धंद्याची अब्रूपणाला लावण्यासारखे होते. त्यावेळी ते धैर्य कसे झाले याचे मला आता आश्चर्य वाटते. शेवटी भट्टी लागली. ब्रॉन्झ धातूचा 16 टन रस ओतला गेला. शुक्रवार 1 जून 1928 चा दिवस आणि रात्र माझ्या जीवनाची भवितव्यता ठरवणारी होती. भवितव्य पाताळात तरी गाडणार किंवा स्वर्गात तरी नेणार अशा धारेवर उभे होतो. त्या प्रचंड भट्टीच्या ज्वाला पाहून माझगाव डॉकयार्डमध्ये मोठी आग लागली आहे असे लांबून पाहणाऱ्यांना वाटले. इकडे महामुकादम रॉसमिसन यांच्या हुकुमानुसार 150 कामगार सैनिकांप्रमाणे आपल्या कामावर तुटून पडले. रसाच्या गरम थंड होण्याचे गणितही बरोबर जुळले. याच्या दुसऱ्या दिवशी क्रेनने पेट्यांच्या मुशीमधून छत्रपती शिवाजी महाराज वर उचलले. तेव्हा जणू काय चमत्कार झाल्याप्रमाणे नजर लावून सर्व पाहत होते. पुतळा उभा केला तेव्हा धातू चकचकत होता. वाफेच्या लाटा पुतळ्यातून निघत होत्या. जणू काय छत्रपती शिवाजी महाराज घामाने थपथपत अग्निकुंडातून दिव्य करून वर आले आहेत व घोड्यावरून दौड करू लागले आहेत असेच ते दृश्य होते. करमरकर यांना जेव्हा हे काम सोपवलं, ते करमरकर हे शिल्पकार तर होतेच पण अभ्यासकही होते. त्यांचं वाचन होतं. त्यांनी शिवाजी महाराजांची चरित्रे वाचली. त्यांनी 3.5 फुटांचं एक मॉडेल तयार केलं. तो प्रयोग यशस्वी झाला. मात्र त्यावेळच्या वर्तमानपत्रांनी हेडलाईन्स आधीच तयार केल्या होत्या. टाइम्सनं कास्टिंग ग्रँड सक्सेस अशी हेडलाईन दिली तर क्रोनिकलने कास्टिंग फेल्युअर असा मथळा दिला. पण जेव्हा पुतळा तयार झाला तेव्हा नजर लावून सगळे पाहत होते. 13.5 फूट उंच, 13 फूट लांब आणि 3.5 फूट रुंदीचा हा सुबक आणि देखणा पुतळा तयार झाला. त्या काळी शिवजयंती 16 जूनला साजरी होत होती. त्यामुळे हा पुतळा त्याआधी पुण्यात पोहोचणं आवश्यक होतं. पण एक मोठी समस्या उभी ठाकली. कारण त्या काळी मुंबईहून पुण्याला हा पुतळा नेण्यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि रेल्वेच्या वॅगनवर हा पुतळा चढवला असता त्याची उंची रेल्वेच्या मार्गातील बोगद्यांपेक्षा जास्त भरायला लागली. मुंबईतून हा पुतळा जहाजाने रत्नागिरीला आणि तिथून रस्त्याने पुण्याला नेता येईल का याचाही विचार झाला. पण ते शक्य नाही हे लक्षात आल्यावर अखेर रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुतळा नेण्यासाठी कमी उंचीची वॅगन तयार करण्यात आली. या रुळांपासून वॅगनची उंची साधारणपणे 3 फूट असते. पण पुतळ्यासाठी रुळापासून फक्त 1 फूट उंचीची वेगळी वॅगन तयार करण्यात आली. त्यावर हा पुतळा ठेवण्यात आला आणि पुतळ्याचा मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. हा पुतळा घेऊन रेल्वे मुंबई ते पुणे दरम्यान लागणाऱ्या पहिल्या बोगद्यापर्यंत पोहोचली आणि सर्वांनी श्वास रोखून धरले. कारण
कमी उंचीची वॅगन असूनही पुतळ्याची उंची बोगद्याच्या उंचीपेक्षा जास्त भरत होती. मग पुतळ्यासोबत प्रवास करणाऱ्या जवळपास 50 कामगारांनी हा भला मोठा पुतळा थोडासा तिरका केला आणि रेल्वेने बोगदा पार केला. मुंबई पुणे रेल्वे मार्गावरचे असे अनेक बोगदे पार करत अखेर रेल्वे पुण्यात पोहोचली आणि एकच जल्लोष झाला. 10 जूनला हा पुतळा पुण्यात पोहोचला. पुणे स्टेशन पासून वाजत गाजत या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. 16 जूनचा दिवस उजडला. राजाराम महाराजांसोबत या पुतळ्याच्या अनावरणाला त्यावेळच्या मुंबई प्रांताचा गव्हर्नर लेस्ली विल्सन हजर होता. पुतळ्याच्या उभारणीवरून झालेले आधीचे सगळे वाद बाजूला ठेवून सगळ्यांना पुतळ्याच्या अनावरणाच्या या कार्यक्रमात सामावून घेण्यात आलं. डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. काळाच्या ओघात शिल्पकलेचा विस्तार झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे एका मागोमाग एक तयार व्हायला लागले. पण शिल्पकलेच्या निकषामध्ये आजही हा पुतळा अद्वितीय मानला जातो, कारण आपल्या देशात सिंगल कास्टिंग म्हणजे एकाच साच्यात तयार झालेल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मोजक्या पुतळ्यांमध्ये त्याचा समावेश होतो. आणि म्हणूनच या पुतळ्यातील छत्रपती शिवरायांचं रूप काही औरच दिसतं. त्यामुळे शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांसाठी आजही हा पुतळा आदर्श मानला जातो. या पुतळ्यात एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम पकडून स्वारीवर निघालेल्या छत्रपती शिवरायांची प्रतिमाच सर्वांच्या मनात इतकी घट्ट बसली की पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे शिल्प आणि चित्र याच रूपात आकाराला आली. हा पुतळा महाराष्ट्राच्या मनावर कळत न कळतपणे असा परिणाम करणारा ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या समोर महाराजांची जी प्रतिमा उभी राहते ती या पुतळ्यातून आली. आपण ही प्रतिमा तर स्वीकारली, पण त्यासोबत हा पुतळा उभा करण्यामागं छत्रपती शाहू महाराजांचा जो विचार होता तो आपण स्वीकारलाय का? आज छत्रपती शिवरायांबरोबरच इतर महापुरुषांचे पुतळे गावोगावी उभे राहिलेत. हे पुतळे उभारताना त्या पाठीमागचा विचारही आपण घेतो आहोत का? हे महापुरुष पराक्रमाची जसे ओळखले जातात तसेच सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी ते ओळखले जातात. हे पुतळे उभारण्यातून सामाजिक ऐक्य साधले जाते का? आज सर्व पुतळ्यांचा आद्य पुतळा असलेला हा पुतळा आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न विचारतोय. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व भारतीय जनतेस, शिवभक्तांस शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मातीच्या कणाकणावर रयतेच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी, जय शिवाजी.